नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. धनगर नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना एक खरमरीत पत्र लिहिलंय. आपला पगार किती आणि आपण बोलतो किती अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवर वाटेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसूट कोणत्याही व्यक्तीवर किंवा विषयावर काहीही बोलण्याचं लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळालं की बारामतीच्या गोविंद बागेतून मिळालं हे महाराष्ट्राला कळू द्या. मध्यंतरी मी पवारांबाबत काही विधान केलं तेव्हा तुमचा जळफळाट झाला. ते साहजिकही आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत असं शिवसेनेतले आमचे मित्र आम्हाला सांगतात. अशा परखड भाषेमध्ये पडळकरांनी या पत्रामध्ये ही टीका केली. अधिवेशनात पारंपरिक वेशात ढोल वाजवत सदनात शिरण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यावर राऊतांनी टीकात्मक अग्रलेख लिहिला होता. त्याला उत्तर म्हणून पडळकरांनी हे जाहीर पत्र लिहिलंय. काही वेळापूर्वी या संदर्भात आम्ही गोपीचंद पडळकरांशी बातचीत केली होती. बघूया त्यांनी आपली बाजू काय मांडली आहे. बघा, मुळात मी सामना पेपर वाचत नाही आणि तो आमच्याकडे कुठे येत पण नाही. पण त्यांनी जे सामनामधून टीका केलेली मी सोशल मीडियामध्ये बघितली. पण त्यांची ती सवय आहे कुणाला काही बोलायची. मी त्यांना काही बोलू शकतो, पवारांचा फंटर, खाबऱ्या, चमचा, फुलगेवडा, पण मी बोलत नाही तसं. परंतु मी माझ्या समाजाला, भटक्या विमुक्तांना न्याय मिळावा म्हणून माझा वेश परिधान करून ढोल वाजवून मी विधान भवनासमोर आंदोलन केलं. आणि ते आंदोलन करायला मला सरकारची, संजय राऊतांची, शिवसेनेची परवानगी घ्यायची गरज नाही. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं तो अधिकार दिलाय. त्यामुळे मी 1000 वेळा तिथं ढोल वाजवेन. त्यांनी मला तुरुंगात टाकायची भाषा केली. कदाचित त्यांना माहीत नाही, मी अनेक वेळा तुरुंगात लोकांच्यासाठी जाऊन आलोय. तुरुंगातल्या सतरंजीवरती अनेक दिवस झोपलोय. तिथला भत्ता मी लोकांसाठी खाल्लाय. आणि समाजासाठी मला परत तुरुंगात टाकलं तर त्याची मला फिकीर नाही. मी अनेक वेळा तुरुंगात जायला तयार आहे. परंतु त्यांनी राज्यातल्या लोकांच्यासाठी काहीतरी व्हिजन त्या सामनामधून मांडावं. मराठा समाजाला इतका शांततेत चाललेल्या मोर्चाला हे मुका मोर्चा म्हणतात. मग ह्यांच्याकडून काय घेण्यासारखं आहे राज्यामध्ये? मंदिरं जेव्हा आम्ही उघडा म्हणालो तेव्हा त्यांनी प्रचंड टीका केली. नाईट लाईफ मध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यासाठी ते लक्ष घालतात. आणि मंदिरं उघडा, मंदिरावरती अनेक लोकांचं जीवन अवलंबून आहे, ज्यांच्याकडे जमीन नाही, जागा नाही, शेळ्या, मेंढ्या, गुरं काहीच नाही, इन्कम ऑफ सोर्स काही नाही. अशा लोकांच्यासाठी भाजपची भूमिका होती. जे तिथले पुजारी आहेत, गुरव आहेत, फुलं विकणारे आहेत, पेढे विकणारे आहेत, नारळ विकणारे आहेत, डवरी समाज आहे, गोसावी समाज आहे, असे अनेक समूह आहेत. पण त्यांना त्यांचं काही पडलेलं नाही. ते उठसूट रोज सामनामधून टीका करत राहतात. त्यांनी महाराष्ट्राचं व्हिजन त्यातून मांडावं. त्यांच्याकडे धमक आहे, त्यांच्याकडे लिखाण आहे, तर चांगल्या पद्धतीने लिखाण करावं. उठसूट मोदी साहेबांच्यावरती टीका करायची, उठसूट फडणवीस साहेबांच्यावरती टीका करायची, खालच्या भाषेत टीका करायची. इथून पुढे अशा पद्धतीनं खपवून घेतलं जाणार नाही. आपण या पत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलेलं आहे. मग ते सामनामधून लिहून आलेल्या गोष्टी असतील, नरेंद्र मोदींवर केलेली टीका असेल, किंवा पवारांची री ओढण्यावरून संजय राऊतांवर केलेली टीका असेल, आपल्याला या सगळ्यामधून काय सुचवायचं आहे? त्याला मातोश्रीचं हे खातात आणि गातात गोविंद बागेचं. यांनी ज्यांचं खाताय त्यांचं गायला पाहिजे. गोविंद बागेवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे, तिकडचं ते गात बसतात. आणि त्यांनी आपली आपण तिथं कामाला आहोत, मी कार्यकर्ता आहे, माझं कर्तव्य पार पडतो. त्यांनी काम आहे तिथं काम नीट करावं. त्यांनी फार मोठं गाज घेत बसू नये. त्यांच्या बोलघेवड्यापणातून राज्यात काय परिवर्तन झालंय हे याचा त्यांनी अगोदर तपास घ्यायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं कुठेतरी सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. आता जे मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं एक चित्र बघायला मिळते आरक्षणाच्या मुद्द्यावरून, त्याला सरकार जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं? 1,00,000% त्यामध्ये सरकार जबाबदार आहे. सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वेळा स्टेटमेंट केलेली आहेत. त्यांनी ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण केलेली आहे. मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा हा ओबीसीला धक्का न लावता अशा पद्धतीने केलेला असताना सरकारमधली लोक मराठा आणि ओबीसी मध्ये दुफळी निर्माण करतायत. ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सरकारची जबाबदारी होती ती भीती दूर करण्याची, पण त्यांनी 2-3 महिन्यामध्ये तशा पद्धतीचं काही केलं नाही. आणि मग काल परवा उगच ते स्टेटमेंट करतायत की विरोधकच ह्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. पण ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारनं ही भांडणं लावलेली आहेत.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल शिर्डी दौऱ्यावर होते आणि साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणतात, कांजूर भूखंडाच्या प्रश्नात कोर्टानं पडू नये, मग देशात कायद्याचं राज्य नाही तर यांची दादागिरी चालणार का, असा सवाल पाटील यांनी केलाय. शिवसेना संपत चालली असं विधान देखील काल पाटील यांनी केलंय. पाटील यांना राजकीय वर्तुळात चंपा म्हटलं जातं, यावर देखील त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात ते काय काय म्हणालेत. न्यायालयीन व्यवस्था संजय राऊतांनी स्टेटमेंट दिलं आहे की न्यायालय सुद्धा आता राज्याच्या अनेक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करायला लागला. न्यायालयाने तर काय संजय राऊतने घालायचं का लक्ष? या देशाच्या म्हणजे एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांना मानायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मानायचं. घटनेच्या चौकटीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत ते म्हणायलाच लागतील ना. किंवा एखाद्याला असं वाटलं किंवा ही जमीन माझी आहे आणि तुम्ही अतिक्रमण करताय, तुम्ही काय करायचं? न्यायालयात जायचं नाही, न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, न्यायालयानं बरं यांची दादागिरी चालणार होतं. आमचा तोटा झाला, आम्ही काय करायचं करू, पण निर्णय करणारे तुम्ही असताना असं तुमच्या पायावर कशी काय कोरोना मारून घेता? आणि त्यामुळे निवडणुका असू देत, निर्णय असू देत, त्या शिवसेना स्वतःचं प्रचंड नुकसान करून घेते. पण मी असं म्हटलं की लगेच आमचे राऊत उद्या आग्रह येणार की ह्यांना सत्तेशिवाय झोप लागते. अरे उत्तम झोप लागते बाबा. शिवसेनेमुळे नुकसान भाजपचं पण होतं असं वाटत नाही? सोबत नाही ना होणार, प्रश्नच नाही. आमचं होणार तर आम्ही तर आता विरोधी पक्ष म्हणून काम करतो. सत्ता हातात असताना तुमचं होतंय, त्याचं काय करायचं? एक बातमी महत्त्वाची आपण बघणार आहोत मुंबईतली, कारण मध्य रेल्वेवर कालपासून सुरू झालेल्या एसी लोकलला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळालाय. CSMT ते कल्याण मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आली, पण पहिल्याच दिवशी रात्री 8:15 वाजेपर्यंत 7 लोकलमधून केवळ 120 प्रवाशांनीच प्रवास केलाय. फक्त 20 तिकीटं विकली गेली आणि 2 प्रवाशांनी पास काढले. सामान्य लोकल रद्द केल्यामुळे या लोकलमध्ये प्रवासी अन्य लोकल फेऱ्यांवर अवलंबून आहे. पश्चिम रेल्वेवरच्या वातानुकूलित लोकलला देखील थंड प्रतिसाद आहे. यामुळे आधीच कमी प्रवासी संख्या असताना खरंच वातानुकूलित लोकल चालवण्याची गरज आहे का, असा सवाल प्रवासी विचारताना दिसत आहेत. अधिक माहिती घेणार प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय की आधी खूप चर्चा होती एसी लोकलची, पण सुरुवातीच्याच म्हणजे कालच्या पहिल्या दिवशी खरंच थंड प्रतिसाद मिळालेला दिसतोय. रेणुका, एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मध्य रेल्वेने देखील पश्चिम रेल्वे सारखी एसटी लोकल जी सेवा आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला प्रतिसाद देखील एकदम थंड पद्धतीने या ठिकाणी मिळाला. पण एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांना लोकल अजूनही सुरू नाही आहे आणि त्याचबरोबर अजूनही मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं एसी लोकलची आवश्यकता साधारणतः सर्वात जास्त जर त्याला प्रवासी आपण म्हणू शकतो साधारण फेब्रुवारी महिन्यापासून त्याची वाढण्याची शक्यता आहे. आणि काल याची ट्रायल पूर्ण झाली आणि ती लोकांच्या सेवेत या ठिकाणी सुरू झाली. त्यामुळे आणखी काही दिवस तरी या संपूर्ण लोकल सेवेला लोकांची गर्दी वाढायला वाट पाहावी लागणार आहे. जोपर्यंत सर्वसामान्यांना लोकल सुरू होत नाही तोपर्यंत या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी बसणं अतिशय अशक्य अशी ही गोष्ट आहे. पण सध्या ट्रायल बेसवर का असे ना अशी लोकल जी आहे ती चालवण्याचा जो आग्रह आहे तो मध्य रेल्वेकडून केला जातोय. धन्यवाद या माहितीबद्दल. आपण बघतोय की केवळ 120 प्रवाशांनी काल प्रवास केला आणि मध्य रेल्वेवर कालपासून ही एसी लोकल सुरू झाली आहे. आणि आता कोरोना लसी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण यानंतर बघणार आहोत. ज्याला मेसेज येणार त्यालाच कोरोनाची लस मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल स्पष्ट केलंय. लसीकरण अंमलबजावणीच्या योजनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल घोषणा केली. इलेक्शन जसं आपण बूथवर जाऊन करतो तशा पद्धतीनं त्या कोविन नावाच्या पोर्टलवरून प्रत्येकाला जे रजिस्टर्ड असतील ज्या तारखेला ज्याला वॅक्सिनेशन द्यायचं आहे त्या तारखेला त्याचं पटकन त्याला मेसेज मिळेल. मेसेज मिळाल्या त्यांनी त्या दिवशी तिथे यायचं आहे. त्याला पूर्ण वॅक्सिनेशन आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याचे ओळखपत्र घेऊन यायचं आहे. त्याचं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्याला वॅक्सिनेशन झाल्यावर पुन्हा अर्धा तास तिथे त्याचा असलेला कुठलाही छोटा मोठा परिणाम जर असेल तर ते त्यासाठी सुद्धा त्याला ठेवलं जाणार आहे. त्वरेने मागितलेली आहे. त्याच्यामध्ये आमचा जो हेल्थ वर्कर्सचा डेटा असेल म्हणजे त्यांच्या नावांचा, त्यानंतर एसेन्शियल वर्कर्सचा, 50 वर्षापेक्षा जास्त असलेले कोमॉर्बिड लोकांचा आणि 50 वर्षापेक्षा कमी असलेले कोमॉर्बिड आणि 50 वर्षापेक्षा जास्त असलेली जी लोकसंख्या असेल त्यांचा, या सगळ्यांचा डेटा त्यांनी मागवलेला आहे. तो डेटा आम्ही
पूर्ण तयार करून अपडेशनचं काम त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं कोविन नावाच्या पोर्टलवर चालू आहे. त्याचबरोबर आम्ही जवळजवळ 18,000 लोकांना ट्रेनिंग देण्याचं कामसुद्धा आता पूर्णत्वाला एक 2-3 दिवसात येत आहे. आणि हाच टाईमटेबल आहे केंद्र सरकारचा की आम्हाला या तारखेपर्यंत आपले सर्व लोक ट्रेन झाले पाहिजे. आणि त्यामुळं ट्रेनिंगचं काम अत्यंत जलद गतीनं चालू आहे. कोल्ड चेन जे आहेत, जे स्टोरेजसाठी लागतात, त्यासुद्धा कोल्ड चेन्स त्याचीसुद्धा व्यवस्था पूर्णतः आपली झालेली आहे. ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींची आम्ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि ती देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आज तरी निश्चित प्रकारे खात्री दिलेली आहे. आपण बघतो की आरोग्यमंत्र्यांनी ही आता पूर्णपणे लसीकरणाचं प्रशिक्षण नेमकं कसं सुरू आहे याविषयी आता माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं ही सगळ्यात महत्त्वाची मोहीम राबवली जाणार आहे. पण आणखीन काही मुद्दे देखील आपण बघणार आहोत, कारण कोरोना लसी संदर्भातल्या या महत्त्वाच्या वितरणाबद्दल हेल्थ वर्कर्स डेटा, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतले कोण डॉक्टर्स आहेत, लस पहिल्यांदा प्राधान्यानं कोणाला दिली जाईल, तर सगळ्यात पहिले डॉक्टर, त्याचबरोबर परिचारिका, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या सगळ्यांना पहिल्यांदा म्हणजे प्राधान्यक्रम त्यांना सगळ्यात सुरुवातीला लस दिली जाईल. राज्याचा लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल ज्याच्याविषयी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते, त्यामध्ये 18,000 कर्मचाऱ्यांना याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सेवांमध्ये जे कर्मचारी अहोरात्र मेहनत करतायत, काम करतायत, त्यांना सगळ्यात सुरुवातीला लस दिली जाईल. पन्नास वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील सहव्याधीग्रस्त नागरिकांना देखील लस दिली जाणार आहे. आणि आता पुढची बातमी मुंबईतली महत्त्वाची, कारण मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 586 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 93% रुग्ण कोरोनामुक्त झालेत. निश्चितच ही एक दिलासादायक बाब म्हणायला हवी. सध्या केवळ 7,031 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात येते आणि रुग्णवाढीचा दरही 0.21% आता खाली आला आणि रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी 328 दिवसांवर पोहोचलाय. लक्षणविरहित रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून येतात. मुंबईतल्या एकूण कोरोना बळींची संख्या 11,000च्या पुढे गेली आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 4,358 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 3,880 नव्या रुग्णांचं निदान झालंय. दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यभरात 60,905 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणि मुंबईमध्ये एकीकडे धोका कमी होतं ही बातमी बघितली आणि त्यानंतर चांदवडमधल्या एका विचित्र अपघाताची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये एक विचित्र अपघात झालाय. यात मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू ओढवलाय असं कळत आहे. मुंबई आग्रा महामार्गावर एक लक्झरी बस 2 टपऱ्या आणि एका टॅक्सीवर उलटली होती. या बसमध्ये 75 मजूर होते. सुदैवानं हे सर्व वाचलेत. काहींना किरकोळ मार लागलाय. धुक्यामध्ये सावधानता न बाळगल्यामुळे हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे. ही बस गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून आली होती आणि आता या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे. अधिक माहिती घेणार आहोत बबू शेख, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. बबू, हा अत्यंत विचित्र असा अपघात होता. काय माहिती अधिक कळू शकली आहे आणि या सगळ्यांवर कुठे उपचार सुरू आहेत? त्यांना किती स्वरूपाच्या जखमा झाल्यात? रेणुका, विचित्र अपघात आहे. त्रिकोण वळण आहे चांदवडच्या हायवेवर. तिथे जेव्हा ही भरधाव वेगाने बस जात होती आणि चालकाचं नियंत्रण सुटलं बसवरून आणि ती एका सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला कट मारला आणि पलटी झाली. याच्यातच सुमारे 75 ते 80 कामगार आहे ते मुंबईला जात होते. मात्र बस पलटी झाल्यानंतर सुदैवाने मोठा कोणती जीवितहानी झाली नाही. किरकोळ मार लागलेले आहेत. सर्व जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मात्र याच्या बस जेव्हा पलटी झाली तेव्हा मॉर्निंग वॉक करणारा एक इसम त्याच्या खाली दाबला गेला आणि त्याचा मृत्यू झालाय. अद्याप त्याची ओळख पटलेली नाहीये. 2 टपऱ्या आणि एक टॅक्सीचंही मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी ती टळली आहे आणि विशेष म्हणजे
गॅस घेऊन जाणारा जो ट्रक आहे त्याच्यातून गॅस गळती झाली नाही, त्याच्यामुळे ही पुढील अनर्थ टळला. धन्यवाद बाबू. या माहितीबद्दल आपण बघतोय की मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीचा मात्र मृत्यू ओढवलाय असं कळतंय, पण त्यांची ओळख अजून पटू शकलेली नाही. चांदवडमध्ये झालेल्या या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झालाय. बसमधले सर्वजण सुखरूपपणे वाचलेत. काहींना किरकोळ जखमा झाल्या, त्यांच्यावर सध्या उपचार केले जातात. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतल्या अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक दुचाकी स्वार तरुणाला भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज चालकानं धडक दिली आहे. या दुचाकी स्वार सतीश पारसनाथ गुप्ता याचं वय 20 वर्ष होतं. त्याचा मृत्यू ओढवलाय. रात्री 2 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सतीश हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि रात्री तो डिलिव्हरी करून परतत होता आणि यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातल्या मर्सिडीजनं त्याला धडक दिली. जखमी अवस्थेत त्याला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी ओशिरा पोलिसांनी तैफूर तन्वीर शेख या 19 वर्ष या चालकाला म्हणजे या कार ड्रायव्हरला अटक केली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्येच मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं आणि यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेनं विशेष पथकं तयार केली आहेत आणि आरोपी आकाश कहर याला शिताफीनं अटक केली आहे. 10 मोटरसायकल चोरल्याचं त्यानं कबूल केलंय. यासोबतच आधी लॉकडाऊनच्या कालावधीत घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झाली होती आणि या संदर्भात जेव्हा तपास झाला तेव्हा अनुराग सिसोदिया नावाच्या एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये जेव्हा अधिक तपास करण्यात आला तेव्हा नवी मुंबई हद्दीतल्या 7 घरफोडीच्या गुन्ह्यांची देखील या आरोपींनी कबुली दिली. चे अधिकाऱ्यांनी क्राईम ब्रांच युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्याच्याकडून 10 केसमधील 12 मोटरसायकल त्यांनी जप्त केलेले आहेत. फार महत्त्वाची कामगिरी आहे. सुमारे 6 लाखाची मोटरसायकल त्यांनी सीज केलेले आहेत आणि अशा प्रकारचे चोरी आणि घरफोडीचे गुन्हा डिटेक्ट करणे तो फार म्हणजे सिरियस रिअल चॅलेंज. त्यांनी चांगल्या कामगिरी केलेलं. त्यांनी आणखी एक महत्त्वाची डिटेक्शनची प्ले आहे की ते 7 घरफोडीचे गुन्हा डिटेक्ट केले आमच्या लोकांनी आणि या 7 गुन्ह्यामध्ये सुमारे एक 2.25 लाखाची प्रॉपर्टी सीज केलेली आहेत आणि हे सुद्धा आपलं क्राईम ब्रांच युनिट 1 चे जे टीम आहे त्याची टीमने त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. देशातल्या विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन हाय प्रोफाईल सूट बुक करून तिथे वास्तव्यादरम्यान उच्च प्रतीचं मद्य आणि सिगरेटची मागणी करून तिथून पसार होणाऱ्या एका ठगाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःच्या मौजमजेसाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातल्या तब्बल 187 विविध पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक करणाऱ्या विन्सेंट जॉन या 65 वर्षीय ठगाला अटक करण्यात वाशी पोलिसांना यश आलंय. अस्खलित इंग्रजी भाषेचा वापर करून आपण उद्योगपती असल्याचं भासवत हॉटेलमधल्या हाय प्रोफाईल सूट बुक केला तो करत होता आणि त्याचबरोबर महागडी दारू आणि सिगरेटची मागणी करून तीच दारू, सिगरेट आणि हॉटेलमधलं इतर वस्तू घेऊन तो फरार होत होता. वाशीमधल्या तुंगा हॉटेलमध्ये देखील त्यानं तसंच कृत्य केलं होतं आणि हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली होती. वाशी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने आतापर्यंत 187 पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केल्याचं उघड झालंय. 31 डिसेंबरपर्यंत 200 हॉटेलशी फसवणूक करण्याचा आरोपीचा मानस असल्याचा धक्कादायक खुलासाही त्यानं केलाय. सदरचा इसम घोडबंदर परिसरामध्ये राहत असल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्याला शिताफीनं घोडबंदर येथून अटक केलेली आहे. सदरच्या इसमाकडे विशेष चौकशी करता त्यांना अशा प्रकारचे देशभरामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे केलेले असल्याचं निष्पन्न झाले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत 200 गुन्हे पूर्ण करण्याचा त्याचा मानस होता. आतापर्यंत 187 गुन्हे त्याने केलेले असून अनेक हॉटेल्सला त्यांनी फसवलेलं आहे. हॉटेलमधून त्यानं जे चोरून नेलेला माल आहे, वस्तू आहेत, त्याची विक्री करून त्या पैशातनं त्यांनी देशामध्ये अनेक वेळा विमान प्रवासही केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भाषांचा वापर करून त्यांनी अनेक हॉटेल्सला फसवलेलं आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण एक बातमी बघणार आहोत. वर्ध्यातली मुथूट फिनकॉर्प फायनान्स दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी आता छडा लावलाय. सगळं ते 12 ते 15 तासात या गुन्ह्याचा तपास लागलाय. 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे आणि यामध्ये ब्रँच मॅनेजर आणि 4 अटक करण्यात आल्याचं कळत आहे. काल या चोरट्यांनी रोकड आणि 3.5 किलो सोनं इथून लंपास केलं होतं. वर्ध्यातली ही कालची घटना आणि ज्याचा आता छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आता आपल्या सोबत आहेत. नरेंद्र, काय झालं होतं नेमकं?
रेणुका, 9:30 दरम्यान जे मुथूट फायनान्स जे वर्धा शाखेतील सोनं पळवून नेलं होतं आणि रोकड 3 लाखाची रोकड जी पळवून नेली होती, या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. आणि काही तासातच हे जे प्रकरणाचा जो गुंता आहे तो उलगडलेला आहे आणि त्यात खरा जो सूत्रधार आहे तो याच बँकेतील जो मॅनेजर आहे हाच निघालेला आहे. आणि त्याचे जे 4 साथीदार आहे यांना सुद्धा पोलिसांनी यवतमाळ आणि वर्ध्यातून ताब्यात घेतलं आहे काल रात्रीलाच. आणि त्यांना अटक करून आता पुढील कारवाई सुद्धा सुरू केली आहे. आणि येत्या काही तासातच त्यांना आपल्या माध्यमांसमोर पोलीस समोर आणणार आहेत. एकंदरीतच हा जो दरोडा होता तो वर्धेकरांना धक्का देणारा होता. कारण सकाळी 9च्या सुमारास जो दरोडा पडला होता तो आजपर्यंतच्या वर्ध्याच्या इतिहासात कधीच असा पद्धतीचा दरोडा पडलेला नव्हता. आणि गुंतागुंतीचा म्हणजे पोलिसांनी जो सुरुवातीचा जो प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता तो येथीलच कोणीतरी कर्मचारी याचा सूत्रधार असावा अशा पद्धतीने त्यांनी जो तपास लावला होता तो अगदी खरा ठरलेला आहे. आणि त्या दृष्टीने जो तपास करून पोलिसांनी लगेच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची जी चौकशी केली, त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच हा जो गुंता जो आहे तो मात्र सुटलेला आहे. धन्यवाद नरेंद्र. या माहितीबद्दल आपण बघतोय की मुथूट दरोडा प्रकरणी जी कारवाई करण्यात आली, ज्याच्यामध्ये या ब्रँचचाच मॅनेजर आणि त्याचे 4 सहकारी या सगळ्यांनी मिळूनच हा कट रचला होता, हे आता पोलिसांच्या तपासात उघड झालंय. या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. सैन्यात भरती करतो म्हणून पैसे उकळणारे एक रॅकेट कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलाय. आसाम रायफल्समध्ये भरती करतो म्हणून अनेक तरुणांकडून या रॅकेटमधल्या आरोपींनी पैसे उकळले होते. फसवणूक केलेल्या तरुणांची आसाममध्ये खोटी फिजिकल परीक्षाही घेण्यात आली. परीक्षेनंतर तरुणांच्या हाती भारतीय सैन्याचं बनावट नियुक्तीपत्र देण्यात आलं. या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा पोलिसांना संशय. एका तरुणाच्या फसवणूक प्रकरणामध्ये तरुणांच्या चुलत मामानंच 6 लाख रुपये उकळलेत. 2 आरोपींची नावं पोलिसांच्या हाती आली आहेत. आपल्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्म्ड फोर्सेस आहेत, सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पोलीसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक भरतीमध्ये सहभागी होतात. आणि इथून प्रमाण पण मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व संस्थांमध्ये आहे. परंतु याचाच गैरफायदा काही मंडळी घेतात आणि आर्मी रिक्रुटमेंटचं एक रॅकेट आपण काल ओपन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये इथल्या मुलांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन त्यांना इथून आसामसारख्या ठिकाणी नेऊन त्यांची फिजिकलसुद्धा त्या ठिकाणी घेतलेली गेलेली आहे, जेणेकरून त्या प्रकारचं पूर्ण त्यांनी एक तिथे वातावरण आर्मीच्या भरतीसारखं तयार केलं होतं. आणि नंतर त्यांना लेटर पॅडवरती आर्मीचे सर्टिफिकेटसुद्धा इश्यू केलेले आहेत. आणि नंतर ते जास्त रिपोर्ट करायला जातात त्यावेळेस कळतं की ते कुठल्याही प्रकारे तिथे रेजिमेंटसुद्धा नाही आणि त्यांची भरतीसुद्धा झालेली ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. त्या दृष्टीने आपण काल काही तक्रारदार आले होते, त्यांच्या याच्यावरनं गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला आहे. पुढील नावं निष्पन्न झाली नाही, 1-2 नावं आपल्याकडे निष्पन्न झालेले आहेत. त्यांचं आता अटक करून पुढची कारवाई होईल. आणि मेन ती सुरुवात आहे, फक्त ती पहिली लिंक आहे जी नावं आपल्याकडे आलेली आहेत. पण त्याच्या मागचं जी मोठी रॅकेट आहे त्याची नावं निष्पन्न होणं बाकी आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी आहे ग्रामपंचायतींसंदर्भातली. आणि ती बातमी आपण बघणार आहोत कारण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातल्या 14 गावात ग्रामपंचायत निवडणुकांवर सर्वपक्ष विकास समितीनं सलग 3ऱ्यांदा निवडणुकांवर बहिष्कार टाकलाय. यात शिवसेना पदाधिकारी देखील सामील होते. पण आता येत्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना निवडणुका लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध सर्वपक्ष विकास समिती अशी निवडणूक इथे होऊ शकते. दुसरीकडे जर कोणता पक्ष निवडणूक लढत असेल तर त्याच्या विरोधात सर्वपक्ष विकास समिती आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवेल असा पवित्रा आता मनसेने घेतल्याचं कळतंय. गाव दहिसरच्या निवडणुका जाहीर झाल्यात. यापूर्वी 2 वेळेला निवडणुका जाहीर झाल्या होत्या, परंतु ग्रामस्थांच्या सर्वानुमते त्यावर बहिष्कार होता. पण ज्या कारणासाठी बहिष्कार होता, गावाच्या विकासासाठी आणि गावं नवी मुंबई महापालिका किंवा ठाणे महापालिकेमध्ये समावेश करावी, परंतु समितीने त्या बाबतीमध्ये कोणतीही कार्यवाही केली नाही, प्रकरण पुढे गेलं नाही, कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले नाही. आणि म्हणूनच शिवसेनेने यावेळेला निर्णय घेतलेला आहे की ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुकीला सामोरं जायचं.
सर्वपक्षीय समिती जी आहे त्यांनी जो बहिष्कार टाकायचा निर्णय आहे त्याच्यासोबतच आम्ही असणार आहोत. त्या बाबतीत काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु जर इतर कुठला पक्ष निवडणूक लढत असेल तर आम्ही सर्व मिळून एकत्र निवडणूक लढणार. पुढची बातमी आपण बघणार आहोत. नाशिकमधली बातमी आहे. बहुचर्चित TDR घोटाळ्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात आली. या चौकशीसाठी महापालिकेनं अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली होती. निपक्षपातीपणे याबद्दलची चौकशी करून त्यात महापालिकेचे जर अधिकारी सापडले तर त्यांना देखील पाठीशी न घालता कारवाई होणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. 100 कोटींचा हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. आपल्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी एक मुलगी पाकिस्तानातून नाशिकमध्ये आली आणि ही मुलगी आपलीच असल्याचा दावा रमेश सोळसे या व्यक्तीने केलाय. खरंच अनेक वर्षांपासून आईवडिलांच्या छत्रापासून दूर असलेल्या या मुलीची जन्मदात्यांची भेट झाली का, की तिची वणवण अजून सुरू आहे, याबद्दलचा रिपोर्ट. ही आहे पाकिस्तानातून नाशिकमध्ये आलेली गीता. मूकबधीर असलेल्या गीताची नजर जन्मदात्यांचा शोध घेतीये. याच वेळी एकलहरामधील रमेश सोळसे यांनी गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा केलाय आणि तोही गीताचा जन्म दाखला दाखवून. मात्र गीताला हा दाखला पटलेला नाहीये. ती माझीच मुलगी. आता लहान बच्चे असल्यानंतर मुलांच्या निशाण्या वगैरे आता माझ्याकडे काही दिवस होती तेव्हा दुसऱ्याच्या बच्च्याला तर आपण बच्चे म्हणू शकत नाही. माझा जन्म दाखला आहे माझ्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला होता. त्याच्यानंतर ती माझीच मुलगी आहे. कोणाच्या दुसऱ्याच्या मुलाला आपण आपला मुलगा म्हणू शकत नाही. परंतु तिच्या वर्णनावरून आणि ते आता लहानची मोठी जरी झाली तर तिच्या निशाणा आहे. आता तिची इथे पण निशाणी आहे, ही एक निशाणी आहे, इथं निशाणी आहे, ते मुलीची निशाणी आहे, पुन्हा माझी इथं पण निशाणी आहे. सेम टू सेम निशाण्या आहेत. गीताच्या आईनं तिला लहानपणी रेल्वेमध्ये सोडून दिल्यानं ती लाहोरला पोहोचली असा दावा रमेश सोळसे यांनी केला असला तरी गीताच्या आठवणी मात्र वेगळ्या आहेत. तिनं आपलं घर हे रेल्वे स्थानकाच्या बाजूला तसंच मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचं चित्र रेखाटलंय. त्यातच गीता आणि रमेश यांची DNA टेस्टही निगेटिव्ह आली आहे. पवित्र ठिकाणी आली. ते आज तिचा जन्मदिवस 24/12/1996 तिचा वाढदिवस पण येतोय आणि ते 100% इडलीचे. ती देवाचीच कृपा आहे का तिची जल्दीची जल्दी तिची आई पण भेटेल आणि तिचा DNA लवकरच मॅच होईल, ही मला 100% खात्री आहे. 2 दशकांपूर्वी गीताची तिच्या कुटुंबियांपासून ताटातूट झाली. असं असतानाही गेल्या 5 वर्षांपासून गीता आपल्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करतीये. नाशिक रोड पोलिसांनीही गीताला मदतीचा हात दिलाय. रमेश सोळसेंच्या पत्नी शोभा यांनी दुसरं लग्न केल्यामुळे गीताची पुन्हा DNA टेस्ट करण्यात येणार आहे. ये एक्चुअल में गन्ना और चावल की खेती बताती है, तो लोगों ने बताया यहाँ पर होता है नासिक जिले में, तो इसलिए इसको यहाँ लेकर आए. और ये बता रही है कि इसके 5 भाई बहन थे, फिर गांव में हॉस्पिटल, रेलवे स्टेशन भी है, मंदिर, नदी भी है. इन सारे कॉम्बिनेशन को सोच के हम यहाँ पर आए. गीताच्या प्रयत्नांना यश आलं तर चांगलंच होईल. मात्र शोधासाठी निघालेल्या गीताला खरंच तिचे आईबाप मिळतील का? पुन्हा त्यांचं मिलन होईल का? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. नाशिकहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि नंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण आज बातमी बघणार आहोत. शिक्षकेतर कर्मचारी आज का संपावर आहेत हे जाणून घेऊयात. कारण राज्य सरकारनं 4th श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल जो निर्णय घेतला तो रद्द करावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळातर्फे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या निर्णयानुसार शाळांमध्ये शिपाई आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी पदं रद्द करण्यात आली आहेत. कंत्राटी पद्धतीनं 4 ते 5 हजार रुपये प्रति महिना मानधन देऊन ही पदं भरावीत असं सरकारनं सुचवलंय. आणि हे शक्य नाही असं म्हणत शाळेत शिपाई नसतील तर साफसफाई कोण करणार आणि आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल आणि संस्था चालक आणि 4th श्रेणी कर्मचाऱ्यांचं देखील हे म्हणणं आहे. हा निर्णय रद्द केला नाही तर आजच्या लाक्षणिक बंदनंतर सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करून बेमुदत शाळाबंद आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय. आणि या संदर्भात आपण जाणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता आणि यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. सगळ्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे?
महत्त्वाचं म्हणजे चुकीचा निर्णय आहे अशा पद्धतीची आता सगळ्या संघटनांमध्ये प्रतिक्रिया यायला लागलेली आहे. कारण ही पदं जर त्या कंडिशनमध्ये जाणार नसतील तर मग शाळेतील कारभार कसा चालेल, बाकी सगळ्या आपापल्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण केल्या जातील. शाळेत जर तुम्ही जसं म्हटलात की शिपाईच नसेल तर मग कसं होईल, किंवा लॅब असिस्टंट नसेल तर कसं होईल. तर याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी आहेत. सकाळपासून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शाळा बंद आहे की नाही याची चौकशी करतायत. सर, काय निर्णय शासनाचा आणि त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान? शासनाने दिनांक 11/12/2020 रोजी एक शासन आदेश काढून त्यात असं सांगितलं की आता ज्या खाजगी शाळेंमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत, जसे की पहारेकरी असतील, सफाई कामगार असतील, परिचर असतील, शिपाई असतील, नाईक असतील, यांच्या सेवा ह्यानंतर समाप्त होणार असून कायमस्वरूपी या सेवा समाप्त होणार आणि याच्यानंतर जी भरती होणार ती किमान वेतन कायदा जो असतो त्याचा सुद्धा भंग करून तुटपुंजा वेतनावर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही भरती केली जाणार असा शासनाचा आदेश आहे. आणि ह्या शासनाच्या आदेशाचा हा आदेश शासनाने रद्द करावा याकरिता सर्व आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं आणि आम्ही सर्व शिक्षक संघटनांनी राज्यभर हा शासन आदेश जाळून आमचा निषेध व्यक्त केला. तरी शासनामध्ये काही हालचाली चालू नाहीत ह्या सुधारणा करण्यासाठी. म्हणून शिक्षण संस्था महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत विजय नवल पाटील यांच्या आदेशानुसार शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी मिळून आज हे राज्यभर शैक्षणिक बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि आम्ही सर्व शाळांना भेटी दिल्या. सर्व शिक्षकांमधून तीव्र संताप शासनाच्या विरोधात व्यक्त केला जात आहे. हे जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत यांच्या सेवा शासनाने समाप्त करू नये ह्या अशा सगळ्यांच्या भावना आहेत. बरं, काय निर्णय असं शासनाने का घेतला असेल? बरं, सगळ्याच स्तरातून त्याचा विरोध होतोय, शासनाने का घेतला असा? नाही, शासनाचं धोरण काय आहे आपल्याला त्याची कल्पना नाही. बहुतेक त्यांना त्यावर बजेट सिस्टीम आहे, आर्थिक तरतूद आहे, ती त्या ठिकाणी कमी करायची असेल. परंतु एक ड वर्गातला चतुर्श्रेणी कर्मचारी कमी करून ह्या महाराष्ट्रातलं बजेट काही इतकं मोठं होणार नाही आहे. परंतु आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मागासवर्गीयांसाठी कायदा केला आहे, आज 52% आरक्षण त्या माध्यमातून मिळतंय आणि ह्या पदावर अत्यंत छोट्या संवर्गातील लोक काम करत असतात, जे आर्थिक बाबीने पिछडलेले असतील, परिस्थितीने पिछडलेले असतील, अशा संवर्गातील लोक काम करतात. आणि आज त्या ठिकाणचा 52% अनुशेष पूर्ण शून्यात येतोय. पुढे भविष्यामध्ये ह्या पदावर कधीही अनुशेष राहणार नाही अशी एक त्या ठिकाणी संघटनेची तीव्र भावना आहे. मी तर असं म्हणेल की राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, परंतु यामध्ये किमान वेतनाचा तरी कायदा करावा आणि त्या लोकांना कायम सेवा द्यावीत. कारण हे आज या ठिकाणी त्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांमुळे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, शाळा स्वच्छतेचा प्रश्न असेल, प्रयोगशाळेचा प्रश्न असेल, शिक्षकांना मदत करण्याचा प्रश्न असेल, अशी अनेक प्रकारची कामं त्या सेवकांनी करावं लागतात. आणि त्या ठिकाणी जर खाजगी लोक आणले तर हा सुरक्षेचा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे. राज्य शासन यावर तातडीने लक्ष घालून हा आदेश तर मागे घ्यावा, परंतु सुधारित आदेश किमान वेतनावर काढावा आणि भरती करावी. कारण 21 नोव्हेंबर 2003 पासून आम्ही या प्रश्नासाठी लढत आहोत. आजपर्यंत राज्य शासनाने याच्यावर कसलंही प्रकारचं धोरण निश्चित केलं नाही. 17 वर्ष झाले शाळेत शिपाई नाही आहेत, अनेक शाळांमध्ये एक शिपाई सुद्धा नाही आहेत. म्हणून राज्य शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. हॉटेल आहेत ती लोक नवीन नियमामध्ये बसून त्यांना कंटिन्यू करता येणार नाही, शासनाला त्याची सूचना. 2000 ॲक्च्युली ही जी पदं होती ती जवळपास 1.25 लाख पदं होती. 2003 मध्ये ही पदं 75,000 कमी होऊन आता फक्त 52,000 पदं राहिली होती. आणि आता ही जी 52,000 पदं आहेत हीच पदं शासन संपवायच्या मार्गावर आहे. आम्ही शासनाला सांगितले की तुम्हाला नवीन भरती नाही करायची किंवा नवीन पदं निर्माण नाही करायचे. जे पदं आहेत त्याच पद्धतीने ते पदं चालू ठेवायचे, कारण ह्या पदांचं आर्थिक नियोजन सगळं झालेलं आहे आणि शासन दरवर्षी यांना वेतन सुद्धा देतं. शासन हे जे पद आहेत हे पदं सुद्धा बंद करत आहे. आणि आम्ही जे प्राथमिक शाळा आहेत, प्राथमिक शाळांना शिपाई लागतो, क्लर्क लागतो, तिथं आज शासनानं अजून एकही आम्हाला पद दिलेलं नाही. आणि जे माध्यमिक शाळेचे पद आहेत हे सुद्धा शासन काढून घेत आहे. निश्चितच आपण बघितलं रेणुका की सगळ्या बाजूने शिक्षक संघटना लिबरल आहेत, त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत. मात्र हा निर्णय मागे घ्यायला सरकार तयार नाही. सर्व आमदारांनी याला विरोध केलेला आहे, शिक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे. तरी शासन का हा निर्णय घेते हा मोठा प्रश्न आता संघटनांसमोर आहे. निश्चितच. धन्यवाद सिद्धार्थ. या सगळ्यांची बाजू आपण बघतोय की या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आता आपण समजून घेतो आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. अद्वैत मेहता देखील आता आपल्या सोबत पुण्याहून आहेत. अद्वैत, आपण औरंगाबादच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, पुण्यातून देखील अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत असतील. या संदर्भात आज कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी केली जाते? रेणुका, आपण जर बघितलं तर पुण्यात सुद्धा ठिकठिकाणी आळंदी असेल किंवा म्हाळुंगे बालेवाडी असेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे सगळं जे आंदोलन आहे ते आज जोरात आहे. तसंही शाळा कोरोनामुळं बऱ्याचशा शहरी भागातल्या बंदच आहेत, ऑनलाईन सुरू आहेत. परंतु मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण शिपाईच इथून पुढं नसेल, ज्यांना मामा मावशी असं म्हटलं जातं, अगदी शाळेची घंटा देण्यापासून आपल्याला माहिती आहे की स्वच्छता राखणं शाळेमध्ये, जे शौचालय किंवा या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा. मुलींच्या दृष्टीनं शाळेभोवती टवाळखोर लोक असतात
कुठंतरी मामा मावशीशी भावनिक नातं देखील या मुलामुलींचं जुळलेलं असतं. एवढंच नाही तर क्लर्क, लिपिक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, अशी देखील पदं रद्द केली जाणार आहेत. त्यामुळं खरं तर हे कष्टकरी गरीब सगळी कर्मचारी आहेत हे यांच्यावरती गदा का आणतायत? एकतर कोरोना लॉकडाऊनमुळं आधीच यांचे हाल झालेले आहेत आणि असा आरोप होतोय की अशा पद्धतीनं ही पदं रद्द करून कुठल्या तरी एका मोठ्या कंपनीला कंत्राट द्यायचं कॉर्पोरेटला आणि त्याच्याकडून मग ह्या ज्या गोष्टी असतील स्वच्छता किंवा इतर गोष्टी त्या करून घ्यायच्या असा देखील आरोप संघटना करतायत किंवा कर्मचारी करतायत. त्यामुळं निश्चितपणे सरकारने विचार करायला हवा की हे सगळे कष्टकरी लोक आहेत, शिपाई असतील, लिपिक असतील, क्लर्क असतील, प्रयोगशाळा सहाय्यक असतील, तर यांना खरं तर आता कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये दिलासा देण्याच्याऐवजी तुम्ही त्यांच्याच रोजगारावरती तुम्ही गदा का आणताय? त्यामुळे याचा पुनर्विचार व्हावा. यासाठी आजचा हा लाक्षणिक बंद आहे आणि जर ऐकलं नाही सरकारने तर बेमुदत बंद जे आहे ते देखील करतील. कारण ग्रामीण भागामध्ये आता बऱ्यापैकी शाळा ज्या आहेत किमान 9वी ते 12वी या सुरू झालेल्या आहेत. कदाचित लस आल्यानंतर या शाळा सुरू देखील होतील आणि तेव्हा हा प्रश्न अजून तीव्र बनेल. त्यामुळं जर सरकारने ऐकलं नाही तर कदाचित हे लाक्षणिक शाळा बंद आंदोलन जे आहे ते आणखी व्यापक करण्याचा या सगळ्यांचाच प्रयत्न दिसणार आहे. धन्यवाद अद्वैत आणि धन्यवाद आपल्यासोबत सिद्धार्थ गोदामही होते आणि या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आता राज्यातल्या आपण जाणून घेतल्या आणि यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत द मॅगी देश के लिए 2 मिनिट्स CNN न्यूज 18च्या सहकार्यानं देण्यात आलेल्या ॲग्री चॅलेंजनं भारतातल्या सर्वोत्तम 26 महाविद्यालयातले तरुण यात सहभागी झालेत, जिथे कृषी व्यवसायावरचे उपाय त्यांनी प्रस्तावित केले आणि ज्यामुळे शेती व्यवसाय अधिक टिकाऊ, कार्यक्षम आणि फायदेशीर होऊ शकेल. या आठवड्यात आमच्या नेटवर्क चॅनल्सवर मोहिमेचा शेवटचा कार्यक्रम प्रसारित होतोय, ज्यात मॅगी ब्रँडच्या नेतृत्वात सुरू असलेल्या उपक्रमाची उपयुक्तता आणि त्याचा कसा प्रभाव आहे ते समजण्यासाठी आम्ही नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांच्याकडून आणखीन जाणून घेतलं. Maggi as a brand is very much linked to agriculture, and agriculture is also the segment of our economy which is the most important in terms of occupation and in terms of incomes for a large number of the farming community and the allied community. And therefore, it is important that issues around agriculture be addressed with. And what better brand than Maggi to contribute in its own small way to good ideas coming into agriculture, and some of them, hopefully, as we will see today, being implemented to a worthy cause. तेव्हा पाहायला विसरू नका आमच्या ग्रँड फिनालेचा दुसरा भाग, ज्यात 3 फायनलिस्ट असतील आणि यावेळी होणारे 5 लाख रुपये आणि ॲग्री चॅलेंजचं टायटल जिंकण्यासाठीची अंतिम लढाई. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.